लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी आपल्याला गुगलवर ladkibahin.maharashtra.government ही वेबसाईट ओपन करायची. त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल, तर मेसेजवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला लाभार्थी आधार कार्ड क्रमांक विचारण्यात येईल. तेथे तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली कॅप्शन्स दिलेला असेल, ते कॅप्शनचे नंबर पण आपल्याला तिथे भरायचे आहेत. त्यानंतर आपल्याला OTP येईल, तो OTP आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला वडिलांचा किंवा पतींचा आधार कार्ड नंबर विचारण्यात येईल. आपलं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला पतीचा आधार क्रमांक तिथं टाकावा लागेल. नंतर खाली कॅप्शन्स दिल्या जातील, ते कॅप्शनचे नंबर तुम्हाला तिथं टाकायचे आहेत. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी आपली संमती आहे का, त्यासाठी मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे. आणि नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो OTP येईल, तो OTP तुम्हाला येथे टाकायचा आहे व सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये एक प्रश्न विचारण्यात येईल. त्या प्रश्नाचं त्या 2 प्रश्न राहतील. त्यामध्ये दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला होय म्हणून निवडायचे आहेत आणि कोणती जाती आहेत ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे.